हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आज बनवते आपल्या सर्वांना आवडेल असा पदार्थ जो सगळेच खूप आवडीने खातात। तर मी आज बनवते पिठलं आणि त्याच्यासोबत तुम्ही भाकरी खाऊ शकता किंवा चपाती। तर आता मी पिठलं बनवते, तर त्याच्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा घेतलाय, तो चांगला परतून घ्यायचा, ब्राऊन होईपर्यंत परतायचा। आणि तोपर्यंत मी घेते हिरव्या मिरचीचं वाटण काढून। तर हिरव्या मिरचीच्या वाटणासाठी मी हिरवी मिरची, थोडासा लसूण, थोडं अद्रक, थोडी कोथिंबीर, जिरी ते सगळं पेस्ट करून घेतली। आणि आता मी त्यात घातली आहे हळद। तर हळद थोडीशी जास्तच घालायची आणि ती चांगली तेलात परतून घ्यायची आपण। आणि आता आपल्याला घालायचे 1 वाटी बेसन। तर बेसन आपल्याला घट्टसर बनवायचं, जास्त पातळ नाही बनवायचं, पण त्याला सारखं हलवत राहायचं की त्याच्या गुठळ्या झाल्या नाहीत पाहिजे। आता बेसन आपलं होतंय रेडी। त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं, आता थोडंसंच पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं। आणि वाफेवरती शिजवून घ्यायचं ते। तर मी घातले आता त्याच्यात थोडंसं मीठ, बेसन झाले आता आपलं रेडी। आणि मी आता काढते याला भांड्यात। तर मी आता याच्यात वरून कोथिंबीर घातली आणि ते आता काढलंय। आणि त्याच्यासोबत मी खाणार आहे चपाती। बघा कलर किती छान आलाय त्याला। तुम्ही पण एकदा ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।